आषाढी एकादशी जवळ आली आणि आपले पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्याची वेळ आली. वारकरी तर टाळ मृदुंगाच्या गजरात, नामस्मरणाच्या जयघोषात पंढरपुरात दाखल झालेत. आता चाहूल लागली ती म्हणजे एकादशीच्या फराळाची. आता घरात बरेच कुटुंबात लहानपासनं मोठ्यांपर्यंत आषाढी एकादशीचा उपवास केला जातो. त्या निमित्तानेच मी तुमच्यासोबत आज उपवास स्पेशल 2 अशा भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे. चला सुरू करूयात. सर्वात पहिले रामकृष्ण हरी. चला रेसिपीला सुरुवात करताना सर्वात पहिले आपण धिरडे बनवणार आहे. हे असे धिरडे आहे जे अगदी कमी तेलात म्हणजे 1 चमचा तेल घालूनही हे धिरडे बनवले जातात आणि नॉनस्टिकचा तवा असेल तर तेलाचा अजिबात थेंबही न वापरता हे बनवता येतात. कारण बऱ्याच जणांना उपवासाच्या दिवशी ॲसिडिटीचा त्रास होतो. तर मग त्या दिवशी तेलकट न खाता तुम्ही हे पदार्थ जरूर बनवा बघा. त्यासाठी आपण घेतलेला आहे 2 वाटी भगर, त्याला 1 वाटी साबुदाणा. दोनही कच्चंच आहे. आता हे प्रमाण आपण 2 वाटी भगर त्याला 1 वाटी साबुदाणा घेतलाय. आता तुम्ही किती जणांसाठी बनवताय त्यानुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करावं. खूप जास्त लोकांसाठी बनवणार तर ग्लासनी घ्या. कमी लोकांसाठी बनवत असाल तर वाटी छोटी घ्या. हो ना? तर आता बघा आपण हे पहिले धुवून घेऊयात. हे तुम्ही साधं पुसून घेतलं तरी चालेल. पण काय होते, पुसून घेतल्याने आपल्या मनाची शांतता होत नाही. कारण हे पदार्थांवरती कधी काडी काही पावडर वगैरे लागलेली असते, काय असते. उपवास आपण करतोय तर शुद्ध, सात्विक, स्वच्छच असावा आहार, हाच माझा उद्देश. म्हणून आपण याला एकदा धुवून घेतलाय. आता आपण याला भिजत वगैरे नाही ठेवायचं आहे. लगेच आपण याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक करूयात. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्येच का बारीक करावं, तर याच्यामध्ये छान असं हे बारीक होतं. आता मिक्सरचं 2 नंबरचं भांडं जे असते त्याच्यातही होऊ शकते, पण माझ्या 2 नंबरच्या भांड्यामध्ये एवढं होत नाही. हे छोट्या भांड्यामध्ये व्यवस्थित होते. आता ते आपण बारीक करून घेतलेलं आहे. चला इकडे पटकन एक चटणी तयार करून घेऊ. तर त्यासाठी मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले, अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या. हिरव्या मिरच्या आपल्या तिखटानुसार कमी जास्त कराव्यात. 1 चमचा आपण याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे. चटणी बनेपर्यंत ते आपलं जे बॅटर आहे ते छान रेस्ट करणार. तेवढ्यापुरतं आपल्याला त्याला आधी बनवून ठेवायचं, म्हणजे चटणी वगैरे होईपर्यंत ते छान असं रेस्ट होऊन तयार होतं. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. उपवासाची चटणी आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता असं काही घालणार नाही. दही घातलंय बघा मी याच्यामध्ये. आता काही ठिकाणी उपवासाला कोथिंबीर खाल्ल्या जाते, तर मग तुम्ही जर खात असाल तर घाला. पण आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर, कढीपत्ता असं काहीच नाही खाल्ला जात. म्हणून याच्यामध्ये मी काहीच घालणार नाही. नुसतं हिरवी मिरची घातली बघा आणि आपण याच्यावर 1 चमचा साखर घातली. छान चव येते साखर घातल्याने. आता पाणी न घालता आपण ही चटणी वाटून घेतली, कारण आपण याच्यामध्ये दही घातलेलं आहे. आता तुम्ही जर इथे दही घातलं नाही तर 1 चमचा लिंबाचा रस घाला आणि थोडंसं पाणी घाला. चटणी वाटून घ्या. आता इकडे बॅटर आपण जे तयार करून ठेवलं होतं ते छान घट्ट झालंय, कारण ते फुगतं. भगर, साबुदाणा कच्चा होता, आपण तो मिक्सरला फिरवून घेतला तर तो थोडासा फुगला. तर आता बघा याच्यामध्ये आपण वरतून थोडं पाणी घातलेलं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. थोड्याफार काही गुठळ्या होत असतील तर त्या मोडून घ्या. गुठळ्या होत नाहीत, पण ते भिजतंय ना, त्यामुळे ते भिजल्यानंतर ते फुगतं. म्हणून थोडंसं व्यवस्थित पाणी घालून मिक्स करून घ्या. आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार किंवा मग 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. या सारणामध्ये जास्त काही घालायचं नाही आहे, कारण आपण चटणी बनवली. पण तुम्ही जर चटणी बनवणार नसाल तर याच्यामध्ये मग बारीक हिरवी मिरची कट करून किंवा मिक्सरला फिरून घाला, थोडं जिरं घाला, हो ना? पण आपण चटणीच बनवलेली आहे त्यामुळे हे डोसे जे आहेत आपण प्लेन ठेवले. आणि बघू शकता किती छान मस्त असा आपण तव्यावरती हा स्प्रेड करून घेतलेला आहे आणि मस्त असा तयार झाला आहे. पाहू शकता पटकन तयार होतं. जसं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तव्यावरती जर 1 चमचा तेल घालायचं असेल तर घालू शकता. नॉनस्टिकचा तवा असेल तर 1 चमचा तेलाचंही काम पडणार नाही. 1 थेंबही तेल न वापरता उपवास स्पेशल रेसिपी तुम्ही हे बनवू शकता. हा पदार्थ खाऊन नाही तुम्हाला उपवासाच्या दिवशी ॲसिडिटी होणार, ना जळजळ होणार, दिवसभर पोट भरल्यासारखं वाटणार, भूकसुद्धा लागणार नाही. आता बनवूयात असाच दुसरा पदार्थ.
तो असा आहे जो तुम्ही पिता-पिता खाऊ शकता किंवा खाता-खाता पिऊ शकता. मस्त असा आपण एक कटोरी जरी पिला ना उपवासाच्या दिवशी, तरीही दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक, उत्साहस्फूर्त आणि खूप जास्त असा फ्रेश फील होईल. जड होणार नाही. खूप जास्त साबुदाणा खाल्ल्याने कधी-कधी काय होतं आपल्याला खूप असं जड झाल्यासारखं होतं. तसं याने काहीच होणार नाहीये. चला बनवायला सुरुवात करूयात. तर इथे कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलाय. आता हा मी मेल्टेड तूप नाही घेतलाय बघू शकता तुम्ही. मेल्टेड तूप असेल तर 2 चमचे घाला. हलकंसं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण काही काजू, बदाम असे तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत, ते घालूयात. आता घरात जर वयस्कर मंडळी उपवास करत असतील आणि त्यांना जर तुम्हाला हे द्यायचं असेल, तर तुम्ही काय करायचं, हे थोडं मिक्सरला फिरून याची दरदरीशी पावडरही करू शकता. हो ना? आणि काही असे पीसेसही ठेवा म्हणजे दिसायला सुंदर दिसेल. तर आता आपण याच्यामध्ये 1 मोठा कटोरा भरून मखाणे घालतोय. मखाण्याचे भरपूर असे फायदे आहेत बघा. ते मी इथं तुम्हाला सांगत बसत नाहीत. कारण मी मखानाच्या भरपूर रेसिपी शेअर केलेल्या आहेत. मखानाचे लाडू, मखानाची बर्फी, मखानाची भाजीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. त्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. आता बघा, याच्यामध्ये भिजवलेला अर्धा वाटी साबुदाणा मी याच्यामध्ये घातलेला आहे. तो सुद्धा या तुपावरती काजू, बदाम, मखाण्यांसोबत थोडासा भाजून घेऊयात. आणि हो, हे मी जोपर्यंत भाजते ना, तोपर्यंत तुम्ही पटकन रेसिपीला लाईक करा. केलं? लाल बटन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. झालंय? चला आता पटकन याच्यामध्ये दूध घालून घ्या. आता इथे बघा, मी अर्धं दूध आणि अर्धं पाणी घातलंय. म्हणजे अर्धा लिटर दूध घेतलं आणि अर्धा लिटरच त्याला समजा जेवढंच तेवढं पाणी घातलंय. पण तुम्ही संपूर्ण दूधही घालू शकता. म्हणजे 1 लिटर दूधही तुम्ही नुसतं याच्यामध्ये घालू शकता. आता हे छान आता आपण शिजवून घेऊयात. उपवास असला की आपल्याला जास्त तिखट, जास्त तेलकट किंवा जास्तच गोडही कधी खावं नाही वाटत. इतर वेळी ते आपण खाऊ शकतो, पण उपवासाच्या दिवशी काय होते काय माहिती? काही जास्त तेलकट नाही खावं वाटत. साबुदाण्याची खिचडी तर नकोशी होते. कारण आपण बायका मला असं वाटते महिन्यातून 8 ते 10 उपवास तर जरूर असतातच. नाहीतर कमीत कमी 4-5 तर असतातच. हो की नाही? गुरुवार असतो, सोमवार असतो, एकादशी असते, चतुर्थी असते. हो ना? अशा दिवशीसुद्धा तुम्ही ही खीर बनवू शकता. म्हणजे झटपट बनेलही आणि याचा तुम्हाला जास्त काहीच तामझाम करावा लागणार नाही. खाल्ल्यानंतर तुम्हाला जड होणार नाही, ॲसिडिटी होणार नाही आणि डोकंदुखीही होणार नाही. कारण डोकंही खूप दुखतं उपवासाच्या दिवशी. हो की नाही? आपण याच्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे बघा. आणि आता खोबऱ्याचा किस मी घालते. आता 4-5 चमचे अंदाजे घाला. असं काही नाही आणि सुरुवातीला घातला तरी चालेल. जेव्हा आपण काजू, बदाम भाजून घेतले होते ना तुपात, तेव्हा घातलं तरीही चालेल. आता घातलं तरीही चालेल. छान असं शिजवून घेतलं आणि आपली इथे मस्त मखाने ड्रायफ्रूट्सची खीर बनून तयार आहे. काहीच वेळ लागला नाही, झटपट तयार झाली. बनवायला सोपी, खायला रुचकर, उपवास स्पेशल परफेक्ट असा पदार्थ आहे हा. उपवासाला आपल्याला जास्त तामझाम करावं वाटत नाही. जास्त वेळ स्वयंपाकात, उपवासाच्या फराळांमध्येही द्यावं वाटत नाही. अशा वेळेस असे पदार्थ लवकर बनतात. तर तुम्ही अवश्य या एकादशीला ट्राय करा. घरात लहान मुलं जरी उपवास करतील, वयस्कर मंडळी जरी उपवास करतील, तरीही हे दोन्ही पदार्थ ते आरामात खाऊ शकतील. दिवसभर ॲसिडिटी होणार नाही, डोकं दुखणार नाही, जळजळ होणार नाही, पोटाला गच्च बसणार नाही. उपवास अगदी आरामात, सात्विक आणि हलका आहार घ्यावा, तसाच मी तुम्हाला बनवून दाखवला आहे. रेसिपीज कशा वाटल्या कमेंटमध्ये जरूर सांगा. आवडल्या असतील तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा. कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी स्वातीज रेसिपीला जरूर भेट द्या. खूप छान छान रेसिपी चॅनलवरती अपलोड आहेत. तुम्ही नक्की त्या ट्राय करू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.